तुम्हाला 10% आरक्षण मराठा समाजाला नको, मराठा समाजाला नको. तुम्हाला 10% आरक्षण EWS मध्ये नको, EWS मध्ये नको सुद्धा नको. तुम्हाला फक्त ओबीसीच पाहिजे, तुम्हाला फक्त ओबीसीच पाहिजे. याचं उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत, मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं, त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे. तर छगन भुजबळांचा रोख नेमका कोणाकडे आहे? मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री राहिलेले मराठा नेते कोण कोण आहेत? भुजबळांनी दिलेलं आव्हान ते स्वीकारणार का? याच मुद्द्यांच्या आधारे मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा वेध आपण आजच्या 0 आवरमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी पूर्वी भावे. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारनं काढलेल्या GRमुळे ओबीसी आंदोलनाचाही धुरळा उडालाय. वेगवेगळ्या पातळ्यांवरती GRला विरोध सुरू आहे. कालच GRच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाल्या आहेत, तर राज्यभरामध्ये ओबीसींचे मोर्चेही निघतायत. भुजबळ आज आत्महत्या केलेल्या ओबीसी तरुणाच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी लातूरला पोहोचले. भुजबळांनी आत्महत्या केलेल्या भरत कराड यांच्या चिमुकलीला जवळ घेतलं आणि वातावरण प्रचंड भावूक झालं. बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंच्या पोस्टरला काळं फासल्यामुळे वाद निर्माण झाला. तर हैदराबाद नंतर आता सातारा गॅजेट लागू करण्याच्या दृष्टीने आरक्षण उपसमितीचे सदस्य शिवेंद्रराजे भोसले यांनी बैठक घेतली. आरक्षणाच्या वादात अशा अनेक घडामोडी घडत असल्या तरी दिवसाभरामध्ये सर्वाधिक चर्चा होती ती अर्थातच भुजबळांनी मराठा नेत्यांना दिलेल्या आव्हानाची. आणि यावरच आधारित 0 आवरमधला आपला प्रश्न आहे, तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न आहे, आरक्षणावरनं राज्यातल्या बड्या मराठा नेत्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. या भुजबळांच्या मागणीशी आपण सहमत आहात का? आणि पर्यायात होय किंवा नाही अजूनही आपण वोट करू शकता. आणि अर्थातच याचा कौल आपण पाहणार आहोत 0 आवरच्या शेवटी. आता या प्रश्नाच्या अनुषंगानं भुजबळ नेमकं काय म्हणाले, त्यावर काय प्रतिक्रिया उमटल्या आणि विविध राजकीय पक्षांचं यावर काय म्हणणं आहे ते आपण बघणारच आहोत. त्यावर चर्चाही करणार आहोत. पण त्याआधी बघूया आजचं हे लावून टाकणारं दृश्य. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावच्या भरत कराड या 35शीतल्या तरुणानं काल आत्महत्या केली. मांजरा नदीमध्ये उडी मारताना सरकार ओबीसी विरोधी आहे अशी घोषणा देत त्यांनी ही आत्महत्या केली. ओबीसींचा घात करून GR संपवल्यामुळे ओबीसींचा घात करून GR काढल्यामुळे जीवन संपवत आहे असं त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. गेल्या काही वर्षांपासून ते ओबीसी आंदोलनातही सक्रिय होते. 10 गुंठे शेती असलेले भरत कराड कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी रिक्षा देखील चालवायचे. 3 लहानग्या मुलींना मागे सोडून त्यांनी आत्महत्या केली आणि त्यामुळे सगळेच हळहळले. आज ओबीसी नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंनी वांगदरी गाठलं. कराड यांच्या चिमुकलीला भुजबळांनी मांडीवरती घेतलं आणि तिचा निरागस चेहरा पाहून सगळेच हळवे झाले. नंतर भुजबळांनी टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन ओबीसी तरुणांना केलंय. आपल्याला लढायचंय पण स्वतःला संपू नका असं ते म्हणाले. आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या जियात बलिदान झालं. आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली आहे. ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात निघत आहेत. सगळे एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे ते सगळं आम्ही करू. आणि माझी खात्री आहे की हे आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ अशी माझी 100% खात्री आहे. पण तुम्ही धीर सोडू नका. आणि आता बोलूयात आज आपण 0 आवरमध्ये विचारलेल्या प्रश्नाच्या मुद्द्याकडे. लातूरला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाव न घेता काही बड्या मराठा नेत्यांना लक्ष्य केलं. माजी मुख्यमंत्री असलेल्या, केंद्रात मंत्री राहिलेल्या मोठ्या मराठा नेत्यांनी आपल्याला केंद्राचं EWS आणि राज्याचं SC-BC आरक्षण नको, ओपन कॅटेगरीतूनही शिक्षण नोकरी नको आणि ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे असं सांगून टाकावं अशी मागणी त्यांनी केली आहे. आरक्षणामुळे एखादी ओबीसी व्यक्ती सरपंच किंवा जिल्हा परिषद सदस्य होते, ते देखील मराठा समाजच ठरवतो असा दावाही त्यांनी केलाय. राजकारणाचा प्रश्न सुटलाच आहे. आता नोकऱ्या आणि शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली जात असल्याचा आरोपही भुजबळांनी केलाय. पाहूयात. तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? ते रद्द झालं
तर EWSमध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? आणि पुढे ओपनमध्ये सुद्धा जे आहे 50% तुम्ही खेळत असता, ते तुम्हाला नकोच का? याचं उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत, मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं, त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे. गाव पातळीवर काही सरपंच होतात, कुठे जिल्हा परिषदेला एखाद दुसरं निवडून येतो आहे, ते पण ठरवतो कोण? तिथला मराठा समाजच ठरवतो आजसुद्धा की कोणाला पुढे न्यायचं ते. बाकी तर पुढे अनेक जिल्हा परिषदा, आमदारकी, अनेक मंत्री, अनेक संस्था ह्या तुमच्याकडेच आहेत. मंत्री, मुख्यमंत्रीसुद्धा अनेक वेळा तुमचेच आहेत. हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या, ओबीसीमध्ये घ्या, अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत, प्रेशर निर्माण केलं जात आहे. मला त्यांना सांगायचं आहे, किंबहुना विचारायचं आहे, तुम्हाला मराठा आरक्षण नको का? तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? आता भुजबळांनी यात कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांनी स्पेसिफिकली केंद्रात मंत्री राहिलेले मराठा समाजाच्या मोठ्या नेत्यांनी भूमिका मांडण्याची मागणी केली आहे. त्यांचा रोख हा प्रामुख्याने 4 नेत्यांकडे दिसतोय. यातलं सगळ्यात मोठं नाव आहे अर्थातच शरद पवारांचं. याशिवाय काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाणही भुजबळांनी सांगितलेल्या कॅटेगरीत बसतात. सोबतच सध्या भाजपमध्ये असलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते नारायण राणे आणि अशोक चव्हाण हे सुद्धा मुख्यमंत्रीपद आणि केंद्रामध्ये मंत्रीपद भूषवलेले मोठे मराठा नेते आहेत. पण ते सध्या तरी भुजबळांच्या मित्रपक्षात आहेत आणि राज्यसभेत खासदार आहेत. भुजबळांनी पवार आणि पृथ्वीबाबांप्रमाणेच आपल्या मित्रपक्षाच्या नेत्यांनाही आव्हान दिलंय का, असाही प्रश्न आहेच. आता भुजबळांच्या या विधानाबाबत अशोक चव्हाणांना आम्ही विचारलं. त्यावर माझी भूमिका जाहीर आहे, माझी अनेक भाषणं युट्यूबवरती उपलब्ध आहेत, त्यातून तुम्हाला माझी भूमिका समजेल असं उत्तर त्याने दिलं. मराठा नेता म्हणून जी आपली काय भूमिका आहे? माझी काय भूमिका नवीन थोडी आहे. ही माझी भूमिका राज्याच्या सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये जाहीरपणे केली आहे. माझी भाषणं आजही युट्यूबवर आहेत, ती बघा आणि माझी भूमिका स्पष्टच आहे. आज एकीकडे मराठा नेत्यांना आवाहन करत असतानाच भुजबळांनी अप्रत्यक्षरित्या जरांगेंवरती टोलेबाजी केली. अशिक्षित नाही तर शिकलेल्या मराठा नेत्यांना हा प्रश्न विचारतोय असं ते म्हणाले. भुजबळांनी नाव घेतलं नसलं तरी या विधानाला जरांगेंनी जालन्यामध्ये उत्तर दिलं. मी अशिक्षित असून एवढं जेरीस आणलं, आमचे शिकलेले नेते बोलायला लागले तर काय होईल असं म्हणत त्यांनी भुजबळांना छेडलंय. ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले, खरं मालक ही आहेत मुंबईचे, बाकीचे पाहुणे आहेत तिथं आलेले. त्यांना दाखवलं, त्याला गोंधळ म्हणतो का? याला जर परंपरा, आपली संस्कृती कळत नाही धर्माची, ती आपले खेळ येतं. उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते आणि त्यांना असंच म्हणणार का? ताई तसंच म्हणणार का? तो यार काही संस्कार आहेत का नाही? हे महाराष्ट्रात शोभतच नाही गाड्या. हे तिकडं ते नेपाळच्या त्याच्यात लोकांत शोभत आहे, तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे. हे जाणार नागालँड, फॅगालँड नाहीत का तिकडं? बरेच आहेत ना, इंग्लंड, आमके तमके, त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे. ते जणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे. तिकडच्याच एखाद्याच्यात हाकून द्यायला गी. आज भुजबळांबरोबरच माजी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा वांगदरी गावामध्ये भरत कराडांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी गेले होते. त्यांनी सुद्धा आतताईपणे आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका असं आवाहन ओबीसी समाजाला केलंय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिल्याचंही ते म्हणाले. आपण फडणवीसांना पत्र लिहिलंय, त्यानंतर त्यांच्याशी बोलणं झालं नाही, मात्र त्यांचा मेसेज आला आणि त्यात त्यांनी आश्वस्त केलंय असं मुंडेंनी सांगितलंय. आज सर्वजण एकमेकांच्या जीवावर उठलेत. पोलिसांना युनिफॉर्मवरती आडनाव असलेला नेमटॅग लावायची ही भीती वाटते असंही ते म्हणाले. माझं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं बोलणं या ठिकाणी झालेलं नाही, पण माझा आणि त्यांचा मेसेज झाला.
आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांचं त्यांचं कदाचित बोलणं झालं असेल, पण या बाबतीत त्यांनी मला निश्चितपणानं सांगितलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्याबाबत सरकार सजग आहे. दरम्यान आणखीन एक घडामोड घडली. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये दंड थोपटणारे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं छायाचित्र असलेल्या फलकावरती अज्ञातांनी काळी शाई फेकल्याचा प्रकार काल समोर आला. गेवराई तालुक्यातल्या फुलसांगवी फाट्यावरती हा प्रकार झाला. आज होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या आयोजनासाठी हा फलक लावण्यात आला होता, ज्याचं नेतृत्व हाके करतायत. या फलकावरती सर्वच ओबीसी नेत्यांची छायाचित्र लावलेली होती. या प्रकारामुळे परिसरामध्ये काही काळ तणावही निर्माण झाला होता. यानंतर हाकेंच्या कार्यकर्त्यांनी या फलकावरती दुग्धाभिषेक केला. याआधी गेवराईतच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मनोज जरांगेंच्या समर्थनासाठी बॅनर्स लावले होते. यावरनं 25 ऑगस्टला पंडित आणि हाके समर्थक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमनेसामने आले होते. या प्रकरणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हेही दाखल झाले होते. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी हाकेंच्या उपस्थितीत गेवराईत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये हाकेंनी आमदार विजयसिंह पंडितांना डिवचलं होतं. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या शासन निर्णयाचे पडसाद बीड जिल्ह्यात पुन्हा उमटायला सुरुवात झाली. महायुती सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावत अध्यादेश काढला. हैदराबाद गॅझेटही लागू केलं, पण सातारा गॅझेटचा प्रश्न मार्गी लागलेला नाहीये. त्या संदर्भात राज्य शासनाने आता तयारी सुरू केली आहे. सातारा गॅझेटियर बाबतही अभ्यास करून त्याबाबतही लवकरच शासन निर्णय जाहीर केला जाईल. त्यासाठीच आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुण्यामध्ये विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये पुण्याच्या आयुक्तांनी सातारा गॅझेटबद्दल अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. मराठा आरक्षणासाठी काढलेल्या GRच्या विरोधात ओबीसींनी आंदोलन छेडल्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघतंय. त्यातच आता अन्य कोणतंही आरक्षण नको, मराठा आरक्षणच द्या अशी भूमिका ज्येष्ठ मराठा नेत्यांनी जाहीर करावी अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे. आणि याच्याशी संबंधित अन्य महत्त्वाच्या विषयांवरती आज आपल्या सोबत असणार आहेत आपले महत्त्वाचे असे गेस्ट, मराठा आरक्षण याचिकाकर्ते ॲडव्होकेट विनोद पाटील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप आणि ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पण आधी आपण पाहूयात आमच्या प्रश्नाबद्दलच्या प्रतिक्रिया. जाऊयात मीडिया सेंटरला. एक्सवरती प्रश्नाच्या अनुषंगाने प्रतिक्रिया आली आहे. बडा नेता म्हणजे शरद पवारांशिवाय दुसरं कोण, या मागणीची आता काय गरज भासली, शंतनू गौतम यांची ही प्रतिक्रिया. एक्सवरनं पुढची प्रतिक्रिया आहे श्याम ठाणेदार यांची. भुजबळांनी केलेली मागणी योग्यच आहे. युट्यूबवरनं नेते मंडळींमुळेच मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडे पडले असं सोपान सपकाळ म्हणतायत. पुढची प्रतिक्रिया आहे युट्यूबवरची संजय माळी यांची. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासूनच आजतागायत राज्याची सूत्र 80 ते 90% मराठा नेत्यांच्या हातात होती, पण त्या नेत्यांना आरक्षणाचा प्रश्न सोडवायचाच नव्हता. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया दत्ता वाघाळे यांची आहे. सगळे एकाच माळ्यातले मणी आहेत. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया प्रभाकर वाघ पाटील यांची. ते बडे मराठा नेते त्यांच्या राजकीय पक्षात आणि त्यांच्या घरी असतील, मराठा समाज त्यांना आपलं मानत नाही. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया अशोक आव्हाटे पाटील यांची आहे. बड्या नेत्यांनी भूमिका घेतली म्हणून गरीब मराठ्यांचं वाटोळं झालं. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया बघतोय. भुजबळांनी आधी मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा, नंतरच एका विशिष्ट जातीच्या बाजूने बोलावं. मारुती कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली. फेसबुकवरनं आपण पुढची प्रतिक्रिया लक्ष्मण अशोक चव्हाण यांची पाहतोय. गरजवंत मराठ्याला राजकारणाशी काही देणं घेणं नाही, गरीब मराठ्याला फक्त शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज आहे. इंस्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया विनोद बावळे यांची. मराठा समाजातील नेत्यांना विचारण्यापेक्षा तुम्ही तुमच्या समाजातील लोकांना सांगा, ज्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांनी आरक्षण सोडावं.
आणि इंस्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया विश्वतेज जाधव यांची आहे. राज्यातील बड्या मराठा नेत्यांनी भूमिका घेऊ अथवा न घेऊ, परंतु मराठा समाजातल्या प्रत्येकाची भूमिका हीच आहे की ओबीसी मधून मराठा आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि आता चर्चेसाठी गेस्ट सेंटरकडे जाऊयात. पुन्हा एकदा आपल्या आजच्या गेस्टची ओळख करून देते. विनोद पाटील मराठा आरक्षण याचिकाकर्ते, प्रशांत जगताप नेते शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आणि ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील आपल्यासोबत आहेत. आणि अर्थातच सुरुवात आपण करणार आहोत प्रशांत जगताप यांच्यापासनं. प्रशांतजी, आज भुजबळांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की मुख्यमंत्री महाराष्ट्राचे राहिलेले, केंद्रातले नेते, असं म्हटलं की त्यांचा रोख कोणाकडे असा प्रश्न मनात येत असताना साहजिकच तो शरद पवार यांच्याकडे असावा असंही लगेच मनात येतं. तर त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं आहे की त्यांच्या प्रश्नावरती तुमच्या पक्षाची भूमिका म्हणून तुम्ही काय सांगाल? मुळातच माननीय छगनरावजी भुजबळ साहेबांनी असा प्रश्न करणं हाच मोठा एक या ठिकाणी कुतूहलाचा किंवा आश्चर्याचा विषय असू शकतो. त्याचं कारण आहे की मान्य छगनरावजी भुजबळ यांनी मान्य पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज केलेलं आहे. मान्य पवारसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना या देशामध्ये पहिलं राज्य होतं की ज्या राज्यांनी मंडल आयोग स्वीकारला आणि ओबीसींना या ठिकाणी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, ज्याच्यामध्ये आता जरांगे पाटील ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख करताय किंवा ज्याच्यासाठी खूप नका या ठिकाणी रणकंदन माजलंय, त्या कुणबीचा सुद्धा समावेश त्यावेळेस समाविष्ट करताना मान्य छगन भुजबळ साहेब ह्या त्यावेळेसच्या मंत्रिमंडळात होते. त्याच्यामुळे ओबीसींना किंवा कुणबींना जे काय आरक्षण मिळाले ते पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मिळाले. हा पहिला भाग. दुसरा भाग, मधल्या काळात जी सरकार आली ती आघाडी सरकार असेल किंवा आमचं महाविकास आघाडी सरकार असेल किंवा त्यावेळेसचं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असेल किंवा आताचं महाविकास आघाडी सरकार असेल, या काळामध्ये ज्या ज्या सरकारांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला किंवा ओबीसीने या संदर्भात सवलती द्यायचा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये माझ्या पक्षाने कधीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. आता तर पवार साहेबांनी खुलेपणाने सांगितलंय की सरकारने मराठा समाजाची आणि ओबीसी समाजाची दोघांची फसवणूक करू नये. सरकार राज्यामध्ये 250 आमदारासहित ताकदीनिशी सरकारमध्ये आहे मान्य फडणवीस साहेब, आणि वर नरेंद्र मोदी साहेब राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पूर्ण ताकदीने आहेत. त्यांना जर खरंच नका मराठ्यांच्या आणि ओबीसीबद्दल कळवळा असेल तर त्यांनी घटनात्मक नका या ठिकाणी जे काही बदल करावेत घटनेत दुरुस्ती करावी. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की सरकार या ठिकाणी ओबीसींची आणि मराठ्यांची दोघांची फसवणूक करत आहे. बरं, आपल्याकडे परत एकदा येते. आपली भूमिका कळलेली. आता मी विनोदजींकडे जाते आणि मला त्यांना असं विचारायचं आहे की भुजबळांनी हा जो प्रश्न केलेला आहे बड्या मराठा नेत्यांना, त्यांची ती भूमिका, तो प्रश्न तुम्हाला पटतोय का? भुजबळ साहेबांनी त्यांची जी भूमिका मांडली ती पॉलिटिकल भूमिका असं मी या ठिकाणी सांगतो. तर 2-3 गोष्टीकडे आपल्या भुजबळ साहेबांकडे आपल्या गांभीर्याने पाहावं लागेल. एक तर आज एक माझे ओबीसी बांधव कराड यांनी आत्महत्या केली. तर त्यांनी आत्महत्या का केली? तर समाजामध्ये खाली ओबीसी समाजामध्ये जो मेसेज जातोय की आपलं सगळं काही संपलं नाही, हे आरक्षण संपुष्टात येऊन संपूर्ण मराठा समाजाला गेलं, हे खरं आहे का? भुजबळ साहेब हे राज्याचे जबाबदार मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले. मला त्यांना सवाल असा करायचा आहे की मराठा समाज मागासलेला आहे, हे विधिमंडळाने स्वीकारलेलं आहे, त्या पटलावर स्वीकारलं, त्याच्यावर भुजबळ साहेबांनी मतदान केलं. किंवा भुजबळ साहेबांनी आता पुढे येऊन खरं बोलण्याची गरज आहे. कोणी काय केलं, कोणी काय केलं नाही, त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो. जर आम्हाला योग्य वेळ आरक्षण मिळालं असतं आम्ही रस्त्यावरची लढाई नसतो लढलो. परंतु ज्या पद्धतीने माननीय भुजबळ साहेब स्टेटमेंट्स करताय, चॅलेंज करू, कोर्टात जाऊ, मग ते सत्तेत असून कायदा करणारे तेच, अहवाल स्वीकारणारे तेच, मराठा समाज मागासलेला हा रिपोर्ट स्वीकारणारे तेच, आणि तेच यानंतर असं वक्तव्य करता, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा भुजबळ साहेबांनी, आणि आता मी तुमच्या माध्यमातून ऐकत होतो, 3 प्रश्न भुजबळ साहेबांनी विचारले की मराठ्यांना ईडब्ल्यूएस नको का, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण नको का, आणि मराठ्याला काहीच नको का. तर मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे किंवा थोडं समजून मला त्यांच्याकडून असं पण विनोदजी, ज्या जीआरला घेऊन तुम्ही सुद्धा असं म्हणलेलं आहे की याचा काही फायदा नाहीये किंवा मी त्याच मुद्द्यावर येतोय की मला भुजबळ साहेबांना तेच समजून सांगायचं किंवा प्रश्न विचारायचा आहे की एका राज्यामध्ये एका समाजाला 3-3 आरक्षण आहेत का? आज मराठा समाजाचा विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये बसतो का? आज मराठा समाजाचा विद्यार्थी संपूर्णतः कुणबीमध्ये बसलेला आहे का? मराठा समाजाला आज जे रिझर्वेशन चालू आहे ते फक्त एससीबीसीचं रिझर्वेशन चालू आहे, ते देखील न्यायालयामध्ये न्याय प्रविष्ट आहे. आणि हैदराबाद गॅझेटरचा जो विषय होतोय, काल आपण बघितलं की ताई जी एसओपी आली त्याच्यामध्ये काय सांगितलंय की ज्यांच्याकडे नोंदी असतील अशांनाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिलं गेलं पाहिजे आणि अशांना सर्टिफिकेट भेटणार आहे. ठीक आहे, आमची मागणी आहे की सरसकट मिळालं पाहिजे, परंतु तसं झालेलं नाही ना.
मग भुजबळ साहेब हा जो काही चित्र निर्माण करताय की मराठा समाजाला 3 प्रकारचे आरक्षण आहे, सगळा मराठा समाज कुणबीत गेला. मी माझी भूमिका त्या दिवशी मांडली होती आणि आजही सांगतो की ह्या गॅझेटमध्ये सरसकट देण्यात आलेलं नाही. ज्यांच्याकडे नोंदी त्यांनाच रिझर्वेशन भेटणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला कुठं हे आम्हाला भुजबळ साहेबांनी समजून सांगावं. आणि राहिला प्रश्न, ते जे नेत्यांना प्रश्न विचारताय त्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही राहिलेले मोठे मोठे खाते घेण्यासाठी, उपमुख्यमंत्री होण्यासाठी तुमच्या दोघांच्या चर्चेवर निर्णय झालेले. त्यामुळे ही चर्चा पॉलिटिकल आम्हाला देणं गेलं नाही. बर विनोदजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. आता मला मृणाल ढोले पाटील यांना असं विचारायचं आहे की आज ज्या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे, जो प्रश्न केलेला आहे भुजबळांनी, त्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल एक ओबीसी अभ्यासक म्हणून? तुम्हाला त्यांचं हे म्हणणं पूर्णपणे पटतंय का? तुमचं काय म्हणणं याबद्दल? नाही, 100% ही गोष्ट खरी आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा GR आला 2 सप्टेंबर 2025चा जो GR आला, त्याच्यावर बरेच मराठा नेत्यांनी अतिशय शांतपणे काही बोलणं न पसंत केलेलं आहे. पवार साहेब त्याच्यावर काही बोलत नाहीयेत, अजितदादा तर काहीच बोलले नाहीत, एकनाथ शिंदे साहेब थोडंफार काही बोलतायत, अशोक चव्हाण असतील, नारायण राणेंनी एक भूमिका चांगली केली की बाबा आम्ही कुणबी नाही, आम्ही 96 कोळी मराठा आहेत, मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाणी काही बोलले नाहीत. अशोक चव्हाणी तर म्हणले युट्यूबवर माझे भाषण आहेत, त्याच्यातून तुम्हाला माझी भूमिका कळेल. तर मुळात असं आहे ना की त्या GRनी मराठा समाजाचा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे, ओबीसी समाजाचा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे, हे मराठा समाजातील नेते सांगायला तयार नाहीत. जसं ओबीसी समाजातील नेते भूमिका घेत आहे आणि ती योग्य आहे की या GRनी मराठा ओबीसी समाजाचं प्रचंड नुकसान होणार आहे. विनोदजी पाटील आता म्हणले की बाबा याच्यामध्ये एका राज्यामध्ये 3-3 आरक्षण कोणाला असतात का? नाही, एका राज्यामध्ये 3-3 आरक्षण कोणाला असतात का? मृणाल ढोले पाटलांना सांगू इच्छितो की त्याच दिवशी पवार साहेबांनी सांगितलं होतं की या ठिकाणी घटना दुरुस्तीशिवाय ह्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकणार नाही. त्याच्यामुळं GR निघण्याच्या अगोदर, निघण्याच्या नंतरची भूमिका स्पष्ट होती की या ठिकाणी इकडे मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लागतं. हा पहिला भाग. दुसरा भाग, याच्यामध्ये या GRमुळे काय निष्पन्न होणार आहे, काय नाही होणार आहे, ह्या सगळ्या बड्या नेत्यांच्या लक्षात आलेलं आहे. तर पवार साहेबांनी त्या दिवशी सांगितलं होतं की हा विषय कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरता या ठिकाणी तुम्हाला घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल आणि या ठिकाणी सगळ्यांना ज्यांच्या मनात जे काय हवं आहे ते मिळण्याकरता त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे पवार साहेबांनी त्या दिवशी स्पष्ट केलं होतं. साहेबांनी कुठंच त्या संदर्भामध्ये या GRच्या संदर्भामध्ये प्रशांतजी, आपण पुन्हा एकदा मृणालजींना त्यांचा मुद्दा पूर्ण करू देत. मृणालजी. प्रशांतजी, पवार साहेबांनी घटना दुरुस्ती केली पाहिजे ही सूचना त्यांनी केली, हे मला मान्य आहे. पण या GR बद्दल त्यांनी भूमिका मांडली नाही की यांनी ओबीसी समाजाचं नुकसान होणार आहे का फायदा होणार आहे का, मराठा समाजाचा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे. त्यांनी सोल्युशन सांगितलं की ठीक आहे, घटना दुरुस्ती करा. दुसरी गोष्ट मला सांगायची, विनोदजी, आपण सांगितलं मराठा समाजाच्या मुलांना जर राज्यामध्ये नोकरी पाहिजे असेल, ऍडमिशन पाहिजे असेल तर ACBC लागू होतं. पण जर त्यांना केंद्रामध्ये नोकरी किंवा ऍडमिशन पाहिजे असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचं, तर तिथं ACBC नाही, त्यांना EWS घ्यायला लागतं. आणि त्याच्यानंतर आता काही ज्यांच्या नोंदी भेटल्यात किंवा ज्यांनी शपथपत्राद्वारे सर्टिफिकेट्स घेतलेत किंवा जे काही म्हणून त्यांनी सर्टिफिकेट घेतलेत कुणबीचे, ओबीसीचे, ते लोक ओबीसी मधनं आरक्षण घेत आहेत. आज मराठा समाजाची ही परिस्थिती आहे की एका घरामध्ये EWS, ACBC, ओबीसी सर्टिफिकेट्स आहेत. ही महाराष्ट्राची सत्य परिस्थिती, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात वेगळं जाण्याची काही गरज नाहीये. विनोदजी, तुम्हाला दावा पटतोय का? माझं उत्तरच त्यांनी दिलं. त्यांनी काय सांगितलं की राज्यामध्ये आम्हाला EWS लागू नाही, केंद्रामध्ये EWS लागू आहे. त्यांनी काय सांगितलं की मराठा समाज ACBC आरक्षण घेतोय आणि ज्यांच्याकडे नोंदी त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटतंय. मग माझा प्रश्नच असा आहे की मराठा समाजाची दयनीय अवस्था आहे की राज्यामध्ये कुठलंही रिझर्वेशन नाही जे टिकलेलं आहे आणि कुणबी नोंदींचे प्रमाण आहे. या राज्यामध्ये फक्त 48,000 नोंदी सापडलेल्या आहे आणि 48,000चं मल्टिप्लिकेशन होणार आहे. त्या 48,000 नोंदी कधीपासून आहेत? तर 48,000 नोंदी ह्या 1967 पासून आहे. मग 48,000 नोंदी म्हणजे सगळा मराठा समाज झाला का? ते ज्या प्रकारचं चित्र या ठिकाणी भुजबळ साहेब उभं करताय हे चित्र योग्य नाही आणि भुजबळ साहेबांचा आम्ही सन्मान करतो. ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले मोठे नेते, त्यांनी तरी खरं बोललं पाहिजे. आमचे नेते बोलत नाही, आमचे नेते म्हणून आम्ही बाजूला टाकला आणि सामान्य मराठा समाजाने लढाई हातात घेतली. तर भुजबळ साहेबांनी सगळ्यांना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की हो, फक्त 48,000 नोंदी सापडलेल्या आणि त्याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. केंद्रामध्ये EWS आहे, राज्यामध्ये जे रिझर्वेशन चालू ते न्याय प्रविष्ट आहे. तेव्हा मराठा समाजाचा काही फार मोठा आरक्षणाचा फायदा होत नाही आणि कुठंतरी मराठा. मृणालजी, हा जो 48,000 नोंदींचा दावा आहे तो तुम्हाला पटतोय का? कारण तुम्ही असं काहीतरी म्हटलेलं होतं की जवळपास 51% जे ओबीसीचं रिझर्वेशन आहे ते कुणब्यांकडे जाण्याची शक्यता आहे. काय म्हणाल तुम्ही?
नाही मी 48,000 नोंदी भेटले हे दावा खरा आहे विनोद पाटील यांचा. पण त्या 48,000 नोंदींच्या आधारे 2.5 लाख सर्टिफिकेट्स निघालेले आहेत हे ते सांगायला विसरलेले आहेत. आणि ते वाढतील. आता जो जी आर आलाय ना, हा सगळा वाद आपण का करतोय? 2 सप्टेंबर 2025चा जो जी आर आहे ना, तो जी आर काय सांगतो की ज्याची नोंद नाही, खूप नीट ऐका बरं का, नोंद नाही, ज्याची वंशावळ जुळत नाही, अशा व्यक्तीला त्याच्या गावातील, कुळातील आणि नातेसंबंधातील, नातेवाईक नाही बरं का, म्हणजे वडिलांकडचेच नाही, नातेसंबंधातील व्यक्तीला शपथपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र घेता येतं, असा हा जी आर सांगतोय. ज्याच्या नोंदी आहेत, विनोद पाटीलजी, प्रशांतजी नीट ऐका, ज्यांची वंशावळ जुळती, ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना जुन्या कायद्याने घ्यायला काहीही अडचण नव्हती, त्यांनी घेतलेले आहेत, हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यांच्या नोंदी नाहीत, आता 750 जवळपास ओबीसी, एससी, एसटी, विजय, एनटी मध्ये जवळपास 500-600 जाती आहेत. या सगळ्या 500-600 जाती गेले 75 वर्ष प्रशांतजी, यावरती आपलं काय म्हणणं आहे? कायद्याद्वारे कास्ट सर्टिफिकेट घेतात. नवीन जी आर काढण्याची नाही, गरज काय मुळात- पडली? मुळात- नवीन मुळात GR पूर्वी मृणालजी, मी आपण सांगू प्रशांतजींकडे इच्छितो जातो. की मान्य विनोदजी पाटील साहेब हे मराठा आरक्षण संदर्भातले खूप मोठे अभ्यासक आहेत. मान्य मृणाल पाटील साहेब सुद्धा ओबीसीचे खूप मोठे अभ्यासक आहेत. मी दोघांचा आदर सन्मान राखत या ठिकाणी सांगू इच्छितो, मुळात मराठा नेत्यांनीच नाही तर राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या सर्व जातीय आणि सर्व धर्मीय नेत्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला खरं बोलण्याची गरज आहे. ते म्हणजे काय तर मी पुणे शहराचा महापौर राहिलेलो आहे. त्या ठिकाणी सत्तेतलं एकूण कामकाज मी पाहिलेलं आहे. मुळात मागं काय झालं त्याची श्वेतपत्रिका काढू नका. पुढचं एकदा नका ओबीसींसमोर, मराठ्यांसमोर, सगळ्या समाजासमोर एकदा जे काय असेल ते नका एकदा आढावा ठेवा की ओबीसी किंवा मराठा यांची जी आता लढाई ती चालू आहे की शिक्षणामध्ये एक ठिकाणी प्रवेश मिळणे, कमी फी मध्ये नका शिक्षण घेणे आणि तिसरं नोकरी मिळणे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, 2016ला मी महापौर असताना 100% किंवा 95% असणारं सरकारी नोकरीतलं नका जे काय प्रमाण होतं, आज ते आउटसोर्सिंगनी 50%वर पोहोचलंय. आता तर अजून पण प्रशांतजी, याच्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता समाज इतका या मुद्द्यावरनं दुरावलेला असताना, दोन समाजांमध्ये इतका संघर्ष सुरू असताना तुम्ही जे म्हणताय ते करण्यासाठी कोण पुढे येणार? नाही, मग माझं म्हणणंच ते आहे की सगळ्या नेत्यांनी येऊन सांगावं की बाबांनो, तुमची लढाई आहे की एकमेकाच्या नोकऱ्या पळवल्या जातील किंवा शिक्षणामधला विषय, तर नेमक्या नोकऱ्या उद्या AI आलेला नसताना आज राज्य शासनापासून नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीपर्यंत 40%वर आले सरकारी नोकरी, 60% आउटसोर्सिंग. त्याच्यामुळे उद्या तुम्हाला आरक्षण द्या किंवा नका देऊ, ह्या नोकऱ्या शिल्लक राहणार नाहीत. हा पहिला भाग. पण माझं म्हणणं आहे की मराठा समाजासहित सगळ्या समाजाला या ठिकाणी प्रवेश लवकर मिळावा, तो इतर सगळ्यांप्रमाणे कमी फी मध्ये मिळावा. हा जरी विषय जरी मार्गी लागला पहिला तरी बरेचसे प्रश्न सुटतील. आणि ह्या सगळ्या नेत्यांनी खरं बोलण्याची गरज आहे की होय, पूर्वीपेक्षा 100% नोकऱ्या आता 30%वर येणार आहेत पुढच्या 2 वर्षामध्ये. म्हणजे भुजबळांनी आज असं म्हणलेलं आहे की मराठा नेत्यांनी पुढे यावं, तसं सर्वच नेत्यांनी पुढे यावं असं आपलं म्हणणं आहे. सर्व जातीय नेत्यांनी या ठिकाणी मग याची सुरुवात आपल्या पक्षापासून होईल का? मी माझ्या नका पक्षाला उद्याच्या काळामध्ये नेमका सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण ग्रामपंचायतीपासून राज्य सरकारमध्ये काय राहणार आहे त्याचा तक्ता समोर ठेवायला लावेल. त्याचबरोबर या ठिकाणी राज्य सरकारने हा ओबीसी मधला नोकरी सोडून जो शिक्षणाच्या आणि बाकीच्या गोष्टीतला जो वाद आहे तो शमवण्याकरता नेमकं काय केलं पाहिजे. मग ते फी समकक्ष आणणे किंवा प्रवेश लगेच मिळणे, ह्या गोष्टी केल्या तर बऱ्याचशा गोष्टी निवळतील. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, मी महापौर म्हणून कामकाज केलंय, कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा होता, माझ्या हाताखाली 23,000 लोक कामाला त्या ठिकाणी होते. त्यामुळे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतोय, जबाबदारीने सांगतोय की सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण जे 2 समाजामध्ये भांडणं लावतंय त्याचं प्रमाण उद्याच्या काळात आणखीन खाली येणार आहे. कारण की या ठिकाणी राज्य सरकार सहित महानगरपालिकांना कळून चुकलंय की मी 1.25 लाख रुपये पगार देणारा सरकारी नोकर कायमस्वरूपी नेमण्यापेक्षा मला आउटसोर्सिंगनी 20,000च्या पगारामध्ये या ठिकाणी नक्कीच या मुद्द्यांकडे पण आपण येऊया. पण मला असं वाटतं की आपापल्या समाजाचे अभ्यासक म्हणून दोघांनाही मला आता प्रश्न विचारायचा आहे, विनोदजींना सुद्धा आणि मृणालजींना सुद्धा. अशा पद्धतीने जर आपल्या समाजाचं प्रबोधन करायचं असेल, जे संभ्रम आहे ते दूर करायचे असतील, तर दोन्हीकडनं, तुमच्या दोन्हीही समाजांकडनं नेते पुढे येतील का? तुम्हाला काय वाटतंय? विनोदजी तुम्ही सुरू करा. हा, विनोदजी आपण सुरू करा. बघा, मी स्पष्टपणे सांगतो, मी या दोन्ही सन्मान्य नेत्यांचा सर्वांचा मी आदर करतो. पण 2-3 प्रश्न आज येऊन समोर उभे आहेत, जे घडलं नाही त्याच्यावर एक चित्र निर्माण केलं जातंय. आता मृणालजीने सांगितलं की त्याच्यामध्ये असं सांगितलंय, तसं सांगितलंय. काल एसओपीची स्टेट गव्हर्नमेंटने डिक्लेअर केली. एसओपीत काय 2 गोष्टी सांगितल्या की ज्यांच्याकडे पुरावे असतील
त्यांना सर्टिफिकेट दिले जातील. आणि दुसरे SOP मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की सक्षम अधिकारी निर्णय घेतील. निर्णय घ्यावा असं सरकारने कुठं सांगितलेलं नाही, द्यावा म्हणून सरकारने कुठं सांगितलेलं नाही, प्रक्रिया सांगितलेली. त्यामुळे सगळाच मराठा समाज हा ओबीसीत गेला हे चित्र रंगवण्याची जी जबाबदारी भुजबळ साहेबांनी इतर नेत्यांनी घेतली. कृपया ते थांबवलं पाहिजे. मी त्यांना सन्मानाने बोलतो. आता सन्मान्य राष्ट्रवादीचे नेते म्हटले की याच्यामध्ये नोकऱ्या कमी आहेत. हो, नोकऱ्या कमी आहेत, परंतु मराठा समाजाची लढाई ही प्रमुख शिक्षणासाठी आहे. शिक्षणासाठी आज शिक्षणाचं जे पुण्याचे महापौर राहिलेले त्यांच्या शाळेच्या त्या परिसराची फीस 2-3 लाख रुपये वर्षाला आहे. ती कुठून भरायची? त्यामुळे समाज हा मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे, शिक्षणात गेला पाहिजे, नोकऱ्यासाठी ही लढाई सुरू आहे. आणि राहिला प्रश्न सर्व नेत्यांनी एकत्र आले पाहिजे, ते आता नेते मंडळींचा विषय. मला तरी एक वेगळी शंका याच्यामध्ये येते. काल मी सगळ्या महाराष्ट्राचा अभ्यास करत होतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी प्रभाग रचना झाली आहे त्याच्यासाठी अधिकारी नेमलेले सेक्रेटरी लेवलचे, आणि रचना योग्य का अयोग्य इथपर्यंत सरकारची तयारी गेलेली आहे. म्हणजे निवडणुकीसाठी मराठा समाजाच्या विरोधात वातावरण तयार केलं जात आहे का, की निवडणूक काढायची, ओबीसींना सांगायचं की आम्ही दिलंय, मराठ्यांना सांगायचं आम्ही दिलेलं नाही, आणि निवडणूक काढायची का, हा देखील शंका मला या ठिकाणी सगळ्या राजकीय पक्षांवर आलेली आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, त्यापेक्षा समाजातल्या जबाबदाऱ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि स्पष्ट बोललं पाहिजे. आज भुजबळ साहेबांनी जे चित्र निर्माण केलं की मराठ्यांना 3-3 आरक्षण आहे, सगळा मराठा समाज विलंबित गेला, हे असं चालणार नाही. हे आपल्याला प्रॅक्टिकल मांडणी करावं लागेल. नुसतेच एकटे भुजबळ साहेब नाही तर राष्ट्रवादीचे नेते आले बरं विनोदजी, पण तुम्ही हे जे सांगताय त्यामध्ये तुम्ही स्वतः पुढाकार घ्याल का? निश्चित पुढाकार ऑलरेडी मी घेतलेला आहे. गाव पातळीवर वाद नको याच्यासाठी आम्ही मोहीम सुरू केलेली. कारण आज या पॅनलवर आम्ही किती जरी मांडलो तर हा निर्णय सरकार घेणार आहे, आणि सरकार निर्णय घेत असताना तो न्यायालय त्याला सर्टिफाईड करणार आहे. त्यामुळे आपसात वाद करून फायदा नाही. याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी उचलणार आहे, आणि मी आता आपल्या माध्यमातून आज ही जबाबदारी उचललेली आहे. मृणालजी, तुम्हाला पटतंय की हे सगळं निवडणुकीच्या दृष्टीने कुठेतरी मोटिवेटेड आहे, याच्यामध्ये सगळं फक्त राजकारण आहे? नाही, कधीतरी असं नेहमीच आम्हाला वाटतं, कधीतरी नाही नेहमीच वाटतं. कारण मनोज जरांगे यांचं आंदोलन दर निवडणुकीच्या आधीच कसं काय होतं, म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी झालं, विधानसभा निवडणुकीच्या आधी झालं, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आधी. म्हणजे आम्ही कायम भाषणात असं म्हणत असतो की बाबा समाज में बहुत तणाव है क्या, पता करो कहीं चुनाव है क्या. मृणालजी, मी तुम्हाला थांबवतो. या राज्यामध्ये दर महिन्याला निवडणूक आहे. कृपया मराठा समाजाचं आंदोलन हे निवडणुकीसाठी नाही. हे जे नेत्या मंडळीकडून वक्तव्य होतं हे मनोज जरांगेंचं बोलतोय. विनोदजी, मी मनोज जरांगेंचं बोलतोय. आणि लोकसभा आणि विधानसभा 5 वर्षात एकदाच झालेले आहेत. आणि स्थानिक स्वराज्य संस्था गेले 4 वर्ष झालेले नाहीयेत महाराष्ट्रामध्ये. तर ठीक आहे, मी माझा मुद्दा मांडतो. भुजबळ साहेबांनी जे मुद्दे मांडलेले आहेत आणि इतर ओबीसी नेते जे मुद्दे मांडत आहेत ते व्यवस्थितपणे खोडून कुणी काढत नाहीये. आमचा मुळात प्रश्न हा आहे ना की कास्ट सर्टिफिकेट देण्यासाठी एक ऍक्ट होता, त्याचे SOP होते, त्याचे रूल्स होते. जर त्या ह्यानी कास्ट सर्टिफिकेट निघत नसेल तर नवीन रूल्स काढण्याची गरज पडली काय? SC समाजासाठी तुम्ही केले नाही, ST समाजासाठी केले नाही, VJNT साठी केले नाही, SBC साठी केले नाही, OBC साठी विशेष केले नाही. मग फक्त मराठा समाजासाठी वेगळी नियमावली करण्याची गरज काय? बरं, हे सुचवलं कुणी? बरं का, ओबीसीची जी उपसमिती आहे त्यांनी सुचवलं नाही. मराठा समाजाची जी उपसमिती आहे आपल्या राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी सुचवलं की ओबीसी मध्ये कसं हे केलं पाहिजे. मग ओबीसीची उपसमिती काय करते मंत्रिमंडळाची? मुळात असं आहे ना की सगळ्या राजकीय नेत्यांनी पुढे आलं पाहिजे. ह्याच्यात राजकारण आहे आम्हाला काही म्हणायचं नाही, निश्चित राजकारण आम्हाला दिसतं याच्यामध्ये, पण सगळ्या नेत्यांनी पुढे आलं पाहिजे. भुजबळ साहेबांनी जे मुद्दे मांडले ते व्यवस्थितपणे प्रत्येक नेता खोडून का काढत नाही, त्याच्यावर समझोता का घेत नाही? दुसरी गोष्ट अशी मला एक आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगायचंय, ओबीसी मंत्रिमंडळाची उपसमिती झालेली आहे, पण आज तागायत ओबीसी मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी कार्यकर्त्यांशी, ओबीसी संघटनांशी कुठलाही संपर्क केलेला नाही. ते संपर्कात नाही, ते फोन घेत नाहीत, ते बैठकीला तयार नाहीत. गेले 10 दिवस झालेत GR निघून, पण आजही मंत्रिमंडळ उपसमितीची कुठेही आम्हाला निरोप नाही किंवा ते चर्चा करायची सरकारची तयारी नाही. जर बरं, मला असं वाटतं जे आता बोलतायत मृणाल ढोले पाटील, त्या अनुषंगाने विनोदजी तुम्ही जी पहिली तुमची प्रतिक्रिया दिलेली होती त्या GR नंतर, त्या प्रतिक्रियेमध्येच या सगळ्याचं कुठेतरी उत्तर दडलेलं आहे असं मला वाटतंय. मी परत एकदा सांगतो, मी स्पष्टपणे सांगतो की आमचं आंदोलन हे निवडणूक डोळ्यासमोरून ठेवून नाही. आमचं आंदोलन काय, शिक्षण व नोकरी. GR ज्या नंतर आला किंवा काल SOP, माझा आरोप आपल्यावर नाही. ऐका ना, आपण एक मिनिट ऐका.
काल जो जी आर आला किंवा काल जी SOP आली त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, ज्यांच्याकडे पुरावे असतील अशांना ते देण्यात येईल. आणि हे जे मृणालजी संदर्भ सांगताय की शपथपत्र द्यायचं, गृह चौकशीची पद्धत ही जुनी आहे, याच्यामध्ये नवीन नाही. फक्त याच्यामध्ये सुस्पष्टता यावी यामुळे सरकारने काढलेला हा परिपत्रक आहे. प्रश्न असा आहे की ओबीसी समाजाची जे काय तुम्ही सांगितली समिती त्या बरं ठिकाणी मृणालजी, कारवाई मग करते. तुमचा आरोप नक्की कोणावर आहे? नाही, माझा आरोप तर सरकारवरच आहे. आणि विनोदजी फक्त आपल्याला सांगतो की गृह चौकशी व्हिजिलन्स रिपोर्टची आता गरज नाहीये. कृषी अधिकारी, तलाठी हे सगळे ठरवणार आहेत, तो रिपोर्ट देणार आहेत. त्यामुळे एक जे पोलीस खातं जे चौकशी करायचं, गृह खातं जे चौकशी करायची, त्याची आता गरज राहिली नाहीये. हे रूल्स डायल्यूट करण्याची गरज काय पडली सरकारला? सरकारने ओबीसी विरोधी कायदा केला, GR काढलेला आहे. हा एका आंदोलनाच्या दबावापोटी काढलेला आहे. आणि याच्यामध्ये सरकारने ओबीसीची फसवणूक केलेलीच आहे. मराठा समाजाची फसवणूक केली का नाही ते बघणं आहे. मी परत एकदा ठामपणे सांगतो की जे समितीबद्दल तुम्ही बोलताय त्या समितीला अधिकार देण्यात आलेले नाही. ज्यांच्याकडे पुरावे आहे आणि त्याच्यामध्ये मेक जी गव्हर्नमेंटने केलेली आहे की सक्षम अधिकारी याच्यावर योग्य निर्णय घेतील, निर्णय घ्या असं सांगितलेलं नाही. त्यामुळे ही जी आरडाओरड चाललेली आहे, तुम्ही एखाद्या मोठ्या विधी तज्ञांचा संपर्क करा आणि त्यांच्याकडून रायटिंग मध्ये ओपिनियन घ्या आणि विचारा की ऍफिडेव्हिट दिल्यावर सर्टिफिकेट मिळतं का. त्यामुळे जे घडलेलं नाही त्याच्यावर राज्य काय चाललंय. नाही, आता सर्टिफिकेट निघाल ना 2 दिवसात, त्याच्यावर बघू ना आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या कायद्यामध्ये या सगळ्या बरं, तरतुदी होत्या ना. आपण पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे येऊया. आता मी प्रशांतजींकडे जाते. प्रशांतजी, हा GR निघाल्यानंतर हाके सुद्धा प्रचंड आक्रमक झालेले आहेत. त्यांच्या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? आणि त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न असा आहे की आता येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे सगळं होत आहे का, असा सुद्धा एक मुद्दा आलेला होता. त्यामुळे जे मौन मराठा नेत्यांवरती असल्याचा जो आरोप केला जातोय त्याचा संबंध येणाऱ्या निवडणुकींशी आहे का? काय सांगाल? मुळात एक लक्षात घ्या, माननीय विनोदजी पाटील साहेबांनी जे सांगितलं त्यांच्या भूमिकेबरोबर मी आहे. त्याचं कारण आहे की हा जो काय GR निघाला, या GR मध्ये नव्याने काहीच नाहीये. ओबीसी सर्टिफिकेट ज्यांनी कुणबी मराठा सर्टिफिकेट पूर्वी काढलेत त्यांना जी प्रोसेस फॉलो करायला लागत होती तीच प्रोसेस यांनी या ठिकाणी नका सांगितलेली आहे. त्याच्या पलीकडे काहीच विषय नाही. म्हणजे उद्या जाऊन कुठल्या तरी मराठ्याने अर्ज केला आणि माझा अमुक नातेवाईक नका कुणबी मराठा म्हणून मला सर्टिफिकेट द्या, तर ते सर्टिफिकेट मिळणार नाही. हा पहिला भाग आहे. एक नक्की आहे की सरकार या निमित्ताने ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग मला असं वाटतं की त्याच्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत किंवा छगन भुजबळ साहेब हे सरकारमध्ये त्यांच्या लक्षात येत नाही का? त्यांच्या लक्षात येत असेल तर त्यांनी ते खुलेपणाने सांगितलं पाहिजे. पण एक नक्की आहे की म्हणजे मराठा समाज काहीच करत नाही किंवा माझ्या जरांगे पाटील साहेबांवर पण आरोप नाही, कारण की ते तळमळीने लढत असतील, तिकडे दुसरीकडे हाके साहेब लढत असतील. पण याच्यामध्ये निवडणुका समोर आल्या की त्या ठिकाणी कुठंतरी सरकार मराठा समाजाचे किंवा ओबीसी समाजाचे नेते नाही, पण सरकार त्या ठिकाणी कुठेतरी जातीय किंवा धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी याचा वापर करते असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्या दिवशी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी हाके त्या ठिकाणी जरांगे पाटील साहेब मुंबईच्या बाहेर गेल्या सांगितलं की हे व्यक्तीला आरक्षण आहे, समोरला नाही. मराठा समाजाला आरक्षण मुद्दा कळलेला आहे. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की आजच्या या संपूर्ण चर्चेमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपापल्या समाजाला कुठेतरी त्याचं प्रबोधन करण्यासाठी आपण सगळे तयार आहात आणि तो एकोपा सलोखा टिकून राहावा यासाठी कुठेतरी प्रयत्न होताना दिसेल अशी आपण आशा करूया. धन्यवाद आज आपण इथे आलात आणि 0 आवर या विषयावरती चर्चा केली त्याबद्दल. आणि यानंतर जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात आमच्या प्रश्नावरती प्रेक्षकांनी काय कौल दिलेला आहे. आज एकूण 14,000 मतं आलेली आहेत आमच्या प्रश्नावरनं आणि त्यामध्ये 77% लोक हे भुजबळांच्या मागणीशी सहमत आहेत. आरक्षणावरनं राज्यातल्या बड्या मराठा नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी असं त्यांना वाटते. आणि आता याच अनुषंगाने एबीपी माझाची भूमिका काय आहे हे जाणून घेऊयात. सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. पूर्वी गेली अनेक दशकं खुल्या मंचावर न विचारला गेलेला प्रश्न छगन भुजबळ यांनी आज विचारला. हा प्रश्न त्यांनी विचारलाय मराठा समाजातील धुरीणांना, मराठा समाजातील जुन्या जाणत्या नेत्यांना, ज्यांनी कधी ना कधी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री पद भूषवलं, स्वतःला समाजाचा करता धरता म्हणून मिरवलं अशा मराठा राजकारण्यांना. मराठा समाजाला आरक्षण नेमकं कसं हवं आहे? कोणत्या प्रवर्गात गेलं तर मराठा समाजाच्या तरुणांचं भलं होण्याची शक्यता जास्त आहे?
मराठा समाजातूनच येणाऱ्या मतमतांतरामुळे नक्कीच आशा लावून बसलेल्या गरजू मराठ्यांमध्ये संभ्रम असेल। या प्रश्नांची उत्तरं देऊन या नेते मंडळींनी मराठा समाजाचा संभ्रम दूर करायला हवा, मराठा समाजाला योग्य मार्गदर्शन करायला हवं, योग्य वाट दाखवायला हवी अशी भुजबळांची अपेक्षा आहे आणि ती चुकीची आहे असं कोणी म्हणणार नाही। असंही होऊ शकतं की या मराठा नेत्यांचं मत भुजबळांना जे अपेक्षित आहे तसं नाही। मग ते भुजबळांना मान्य असेल का हा प्रश्न तर आहेच। मराठा नेत्यांनी फक्त फडणवीसांची किंवा महायुती सरकारची मजा न बघता, राजकीय नफा तोटा न बघता कुठल्याही बाजूला असले, म्हणजेच महाविकास आघाडीतील असो की महायुतीतील, या सगळ्यांनी समाजाचं प्रबोधन करायला हवं, आरक्षणासारखा क्लिष्ट विषय समजून सांगायला हवा, त्यातील कायदेशीर अडचणींवर प्रामाणिकपणे मंथन केलं तर राज्यातील वातावरण आणखी गढूळ होणार नाही, कोणत्याही समाजाच्या व्यक्तीला आत्महत्या करावी वाटणार नाही, चिमुरड्याला आपला बाप गमवावा लागणार नाही। समाजाच्या जीवावर मोठे झालेले नेते हे आव्हान स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे। आणि आता बातमी आहे वाढत चाललेल्या ठाकरे बंधूंच्या जवळीकीची आणि त्याभोवती सुरू असलेल्या राजकारणाची। हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये असलेला 2 दशकांचा राजकीय दुरावा मिटू लागला। 2 महिन्यामध्ये 4 वेळा ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी झाल्या। अजूनही अधिकृतरित्या युती जाहीर झाली नसली तरी आज त्याची अप्रत्यक्ष घोषणा झाली नाशिकमध्ये। एवढ्या वर्षात आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। पुण्यातही असाच जन आक्रोश मोर्चा काढण्याची ठाकरे बंधूंची तयारी आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन वळण मिळण्यास सुरुवात झाली आहे। मोर्चाला संबोधित करताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनीही एकीची भाषा लावून धरलेली होती। तर या बातमीसहच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत। यानंतर भेटणार आहोत सोमवारी पुन्हा रात्री 8 वाजता नव्या बातम्यांसह, नव्या विश्लेषणासह। तेव्हा पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।